22 वर्षीय सोनाली रोहन नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. तो तिला एक दिवस लॉजवर घेऊन गेला आणि म्हणाला, सोना, आपण पुढे जाऊन लग्न करणारच आहोत ना, मग आता आपल्यात एवढं अंतर कशाला ठेवायचं. सोनाली थोडी घाबरली. मला भीती वाटते रे, ती हळू आवाजात म्हणाली. प्रियकर रोहननं तिचा हात घट्ट पकडला. मी कधीच तुला सोडणार नाही, विश्वास ठेव. ह्या एका वाक्यावर, त्या एका विश्वासावर तिनं स्वतःला पूर्णपणे त्या दिवशी त्याच्याकडे सोपवलं आणि त्या एका क्षणाने तिचं आयुष्य कायमचं बदललं. काही दिवसांनी तिला शरीरात बदल जाणवू लागले. थकवा, उलट्या, बेचैनी. तिच्या मनात शंकेचं वादळ उठलं. तिनं तपासणी केली. हात थरथरत होते, डोळ्यांत भीती होती आणि जेव्हा निकाल समोर आला तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती आई होणार होती. हो, ती गरोदर होती, लग्नाआधीच. हे कसं झालं? ती आरशासमोर उभी राहून स्वतःलाच विचारत होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मनात भीती होती, अपराधीपणा आणि एक मोठा प्रश्न होता. आता पुढे काय? ती लगेच रोहनला भेटायला गेली. मला काही सांगायचं आहे तुला. तिचा आवाज थरथरत होता. मी प्रेग्नेंट आहे. क्षणभर सगळं शांत झालं. रोहनचा चेहरा अचानक बदलला. काय? तो ओरडला. सोनाली घाबरली. तू काहीतरी बोल ना. पण पुढच्याच क्षणी त्यानं जे म्हटलं ते ऐकून सोनालीचं संपूर्ण आयुष्य तुटलं. तू काळजी घेऊ शकत नव्हतीस का जवळ येताना? त्या एका वाक्याने तिचं प्रेम, तिचा विश्वास सगळंच संपलं. हे दोघांचं बाळ आहे, फक्त माझं नाही, ती रडत त्याला म्हणाली. रोहन काही क्षण शांत राहिला, पण त्याचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. थंड, भावनाशून्य. तो म्हणाला, आपण हे थांबवू शकतो अजूनही. मला नको इतक्यात बाळ. त्या एका वाक्यानं सोनालीच्या आयुष्याचा पायाच हादरला. ज्याच्यावर तिनं प्रेम केलं त्यानेच तिच्या आयुष्याला प्रश्नचिन्ह लावलं. एकीकडे तिच्या पोटात वाढणारं त्यांचं बाळ, दुसरीकडे प्रियकराचा धोका. जर ती घरी सांगणार असेल तर आईवडिलांची प्रतिक्रिया काय असेल? तिचं वाढणारं पोट, शरीरात होणारे बदल बघून हा समाज तिला काय बोलेल? लोकांच्या नजरा, टोमणे, कुजबूज आणि सर्वात मोठा प्रश्न, ती कोणता निर्णय घेईल? ती त्या बाळाला जन्म देईल का? की ती स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्या बाळाचा त्याग करेल? सोनाली त्या रात्री एकटी बसली होती. हात पोटावर ठेवून, डोळ्यांत अश्रू, मनात हजारो प्रश्न आणि तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय तिच्या समोर उभा होता. पुढे काय झालं? तिने कोणता निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने तिचं आयुष्य कुठे नेलं? हे जाणून घेण्यासाठी सोनालीची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पुण्यातल्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात सोनाली राहत होती. वय फक्त 22 वर्ष. दिसायला साधी, स्वभावाने शांत, पण मनात खूप मोठी स्वप्न घेऊन जगणारी. तिला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी बनायचं होतं. तिचे बाबा माधव सरकारी नोकरीत होते. स्वभावाने कडक, पण मुलीवर जीवापाड प्रेम करणारे. आई सविता पूर्णपणे घर सांभाळणारी, मुलीची काळजी घेणारी. घरात जास्त पैसे नव्हते, पण समाधान होतं, प्रेम होतं आणि विश्वास होता. सगळं सुरळीत चाललं होतं जोपर्यंत तिच्या आयुष्यात रोहन आला नव्हता. कॉलेजचा पहिला दिवस होता. नवीन वर्ग, नवीन चेहरे, सगळं थोडंसं वेगळं वाटत होतं. त्या दिवशीच सोनालीनं त्याला पहिल्यांदा पाहिलं. रोहन उंच, आत्मविश्वासाने भरलेला, थोडा मोकळा स्वभावाचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक वेगळीच चमक असायची. तो इतरांपेक्षा वेगळा वाटायचा. त्याने सोनालीकडे पाहिलं आणि हलकंसं हसलाही. त्या एका नजरेनं सोनालीच्या मनात काहीतरी हललं. सुरुवातीला दोघांमध्ये फारसं काही नव्हतं, फक्त ओळख होती. पण हळूहळू भेटी वाढू लागल्या. कधी ग्रंथालयात एकत्र बसणं, कधी कॅन्टीनमध्ये चहा पिणं, कधी छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं. सोनालीला त्याच्याशी बोलायला आवडू लागलं. रोहनही तिच्याकडे लक्ष देऊ लागला. एक दिवस त्यानं तिला थांबवलं. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, तो म्हणाला. सोनाली थोडी घाबरली. मी तुझ्यावर प्रेम करतो, तो सरळ म्हणाला. त्या एका वाक्यानं तिचं सगळं जग बदललं. सुरुवातीला ती गोंधळली. तिच्या घरात अशा गोष्टी मान्य नव्हत्या. पण रोहनचं तिच्यावरचं लक्ष, त्याची काळजी, त्यानं दिलेलं महत्त्व, हळूहळू ती त्याच्यावरही प्रेम करू लागली. दिवस जात होते आणि त्यांचं नातं घट्ट होत होतं. पावसात भिजणं, वाढदिवस साजरा करणं, रात्री उशिरापर्यंत बोलणं. सोनालीला वाटायला लागलं की हाच तिचं सगळं आयुष्य आहे. एक दिवस रोहन म्हणाला, आपण पुढे लग्न करणारच आहोत, मग आता एवढं अंतर कशाला ठेवायचं? सोनाली थोडी घाबरली. मला भीती वाटते, ती म्हणाली. रोहननं तिचा हात धरला. मी कधीच तुला सोडणार नाही, तो म्हणाला. त्या विश्वासावर तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला
आणि त्या एका क्षणानं तिचं आयुष्य कायमचं बदललं. काही दिवसांनी तिला तिच्या शरीरात बदल जाणवू लागले. सतत थकवा, उलट्या, तिला शंका आली. तिनं तपासणी केली. तिचे हात थरथरत होते. निकाल पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती आई होणार होती, तेही लग्नाआधीच. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे कसं झालं, ती स्वतःलाच विचारत होती. ती लगेच रोहनला भेटायला गेली. मला काही सांगायचं आहे, ती म्हणाली. मी आई होणार आहे. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. रोहनचा चेहरा बदलला. काय? तो जोरात ओरडला. सोनाली घाबरली. तू काहीतरी बोल ना, ती रडत म्हणाली. रोहन चिडला. तू काळजी घेऊ शकत नव्हतीस का? त्या एका वाक्यानं सोनालीचं हृदय तुटलं. हे आपल्या दोघांचं बाळ आहे, फक्त माझं नाही, ती रडत म्हणाली. रोहन थोडा शांत झाला, पण त्याचा आवाज थंड होता. आपण हे थांबवू शकतो, तो म्हणाला. सोनालीला धक्का बसला. नाही, मला असं करायचं नाही, ती ठामपणे म्हणाली. रोहन चिडून म्हणाले. तुझं आयुष्य संपेल, तुझं शिक्षण, तुझं सगळं काही. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे आपलं बाळ आहे, ती हळू आवाजात म्हणाली. रोहनचा चेहरा कठोर झाला. मग तूच बघ, तो म्हणाला. त्या क्षणी सोनाली पूर्णपणे एकटी पडली. तिला जाणवलं की ज्या व्यक्तीवर तिनं सर्वात जास्त विश्वास ठेवला तोच आता तिच्या सोबत नाही. ती रडत रडत घरी आली. आईनं विचारलं, काय झालं? तब्येत बरी नाही का? सोनालीनं जबरदस्ती हसत उत्तर दिलं, नाही आई, मी ठीक आहे. पण ती ठीक नव्हती. रात्री ती एकटीच बसून रडत होती. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. समाज काय म्हणेल? आईबाबांना कसं सांगायचं? रोहन खरंच तिला सोडून जाणार का? ती आरशासमोर उभी राहिली. आपल्या पोटावर हात ठेवत ती हलकसं म्हणाली की मी आता काय करू? रात्रभर सोनालीला झोप लागली नाही. डोळे मिटले की रोहनचे शब्द तिच्या कानात घुमत होते. मग तूच बघ. त्या एका वाक्यानं तिचं सगळं जग कोसळलं होतं. सकाळ झाली, पण तिच्यासाठी काहीच बदललं नव्हतं. डोळे सुजलेले, मन पूर्णपणे तुटलेलं. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. कालपर्यंत आनंदी दिसणारी तीच मुलगी आज पूर्णपणे हरवलेली दिसत होती. तिच्या मनात एकच विचार चालू होता की आता काय करायचं? तेव्हा ती कॉलेजला जायचं ठरवते, कारण तिला रोहनशी पुन्हा बोलायचं असतं. कदाचित तो काल रागात बोलला असेल, कदाचित तो आज समजून घेईल. या आशेवर ती घराबाहेर पडते. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ती थेट रोहनला शोधायला लागते. त्याचे मित्र दिसतात. ती त्यांना विचारते, रोहन कुठे आहे? ते एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, तो आज आलाच नाही. सोनालीचं मन घाबरतं. ती लगेच त्याला फोन करते. फोन लागत नाही. पुन्हा करते, पुन्हा पुन्हा, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, त्याचा फोन बंद. तिचं हृदय जोरात धडधडायला लागतं. तिला काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटू लागतं. दिवसभर ती कॉलेजमध्ये इकडे तिकडे फिरत राहते, पण रोहन तिला कुठेच दिसत नाही. शेवटी ती थकून एका कोपऱ्यात बसते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तो मला सोडून गेला का? हा प्रश्न तिला आतून तोडत होता. संध्याकाळी ती घरी परतते. घरात आई जेवण बनवत असते. काय ग, आज इतकी शांत का? आई विचारते. सोनाली काहीच बोलत नाही. ती थेट आपल्या खोलीत जाते. आईला थोडी शंका येते, पण ती जास्त काही विचारत नाही. रात्र होते. सगळे झोपायला जातात, पण सोनालीच्या मनात वादळ चालू असतं. ती खूप विचार करते आणि शेवटी एक निर्णय घेते. मी आईबाबांना सगळं खरं सांगणार. ती आणखीन खोटं जगू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सोनालीचं हृदय जोरात धडधडत असतं. हात थरथरत असतात. ती धाडस करून बोलायला सुरुवात करते. आईबाबा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज कापत असतो. माधव पेपर बाजूला ठेवतात. काय झालं, ते गंभीरपणे विचारतात. सोनालीच्या डोळ्यांत पाणी येतं. काही क्षण ती काहीच बोलू शकत नाही, पण शेवटी ती धाडस करते. मी आई होणार आहे. त्या एका वाक्यानं घरात पूर्ण शांतता पसरते. वेळ जणू थांबतो. सविताच्या हातातून कप खाली पडतो. माधव स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास बसत नसल्यासारखा भाव असतो. काय बोललीस तू? माधव रागाने विचारतात. सोनाली रडत म्हणते की बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माधवचा राग अनावर होतो. हीच का आमची संस्कार? आम्ही तुला हे शिकवलं होतं? ते जोरात ओरडतात. सविता रडायला लागते. कोण आहे तो मुलगा? ती विचारते. सोनाली रडत म्हणते, रोहन. माधव लगेच विचारतात, कुठे आहे तो? त्याला बोलव. आता लग्नाचा निर्णय पटकन घ्यावा लागेल. सोनाली शांतपणे म्हणते की तो फोन उचलत नाही. तो गायब झाला आहे. हे ऐकून माधवचा संताप आणखी वाढतो. म्हणजे तो तुला सोडून पळाला? ते रागाने म्हणतात. सोनाली काहीच बोलू शकत नाही. तिचं रडणं वाढतं. सविता तिच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यांत रागांपेक्षा जास्त वेदना असतात. आता काय करायचं? ती हळू आवाजात विचारते.
माधव ठामपणे म्हणतात, हे बाळ आता राहू शकत नाही. आपल्याला हे थांबवावं लागेल. लवकर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. सोनाली लगेच म्हणते की नाही बाबा, मला असं करायचं नाही. माधव रागाने ओरडतात, तुझ्या एका चुकीमुळे आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. लोक काय म्हणतील? सोनाली रडत म्हणते, मला काही फरक पडत नाही की लोक काय म्हणतील, पण मला हे बाळ ठेवायचं आहे. त्या क्षणी घरात तणाव वाढतो. एकीकडे समाजाची भीती, दुसरीकडे एका आईचं प्रेम. सविता दोघांकडे पाहत असते. ती पूर्णपणे तुटलेली असते. शेवटी ती हळू आवाजात म्हणते की माधव, ती आपली मुलगी आहे. माधव काही क्षण शांत होतात, पण त्यांचा राग अजूनही कमी झालेला नसतो. मग काय करायचं? लोकांसमोर डोकं कसं वर काढायचं? ते म्हणतात. सोनाली रडत त्यांच्या पायावर बसते. बाबा, मला माफ करा, पण मला हे बाळ ठेवायचं आहे. तिच्या त्या शब्दांनी सविताच्या डोळ्यांत अश्रू येतात. ती हळूच सोनालीच्या डोक्यावर हात ठेवते. त्या स्पर्शात आईचं ममत्व असतं. माधव मात्र दूर उभे राहतात. त्यांच्या मनात प्रचंड वादळ असतं. त्यांना मुलीवर प्रेम असतं, पण समाजाची भीती त्यांना खात असते. शेवटी ते एक कठोर निर्णय घेतात. जर तू हे बाळ ठेवायचं ठरवलंस तर मग या घरात तुझं राहणं कठीण होईल. हे ऐकून सोनालीच्या पायाखालची जमीन सरकते. बाबा, ती ओरडते, पण माधव आतमध्ये निघून जातात. सविता रडत बसलेली असते आणि सोनाली पूर्णपणे तुटलेली. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला समाज आणि मध्ये अडकलेली एक मुलगी. आता तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय तिच्यासमोर उभा होता. ती बाळ ठेवणार की सगळं संपवणार? आणि सर्वात मोठा प्रश्न, रोहन परत येणार का? त्या रात्री घरात कोणीच नीट झोपलं नाही. प्रत्येकाच्या मनात वेगळं वादळ चालू होतं. माधव आपल्या खोलीत शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यांत राग आणि वेदना दोन्हीही होत्या. सविता रडत रडत झोपली होती आणि सोनाली, ती तर पूर्णपणे तुटली होती. तिला समजत नव्हतं की तिनं काय करावं. एकीकडे तिचं बाळ आणि दुसरीकडे तिचं घर. सकाळ झाली, पण त्या घरातला शांतपणा अधिकच भयानक वाटत होता. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सोनाली हळूच उठली. तिनं आईकडे पाहिलं. सविताने डोळे अजूनही सुजलेले होते, पण आई म्हणून ती काहीच बोलत नव्हती. फक्त तिच्या नजरेत काळजी होती. सोनालीनं बाबांकडे पाहिलं. माधव तिच्याकडे बघायलाही तयार नव्हते. त्या नजरेनंच सोनालीचं मन पुन्हा एकदा तुटलं. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली, दरवाजा बंद केला आणि आरशासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यांत भीती होती, पण आज त्या भीतीसोबत एक ठामपणाही होता. ती हळू आवाजातच स्वतःलाच म्हणाली, मी माझ्या बाळाला काहीच होऊ देणार नाही. त्या क्षणी तिनं निर्णय घेतला. काहीही झालं तरी ती बाळ ठेवणार. ती बाहेर आली. वडील माधव अजूनही टेबलवर बसले होते. सोनालीनं धाडस केलं, बाबा, मी निर्णय घेतलाय. माधव तिच्याकडे न बघताच म्हणाले, काय? सोनालीचा आवाज कापत होता, पण शब्द ठाम होते. मी हे बाळ ठेवणार आहे. त्या एका वाक्यानं पुन्हा घरात तणाव पसरला. माधव उठले. त्यांच्या डोळ्यांत राग होता. मग तुला माझा निर्णय माहिती आहे, ते कठोर आवाजात म्हणाले. सविता घाबरून म्हणाली, माधव, अहो, असं करू नका. पण माधव थांबले नाहीत. या घरात नियम आहेत आणि ज्याला ते मान्य नाहीत त्यानं इथून निघून जावं, ते म्हणाले. सोनालीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाबा, तुम्ही मला घराबाहेर काढणार? ती थरथरत्या आवाजात विचारते. माधव काहीच बोलत नाहीत. त्यांची शांतता हीच तिच्यासाठी उत्तर असते. त्या क्षणी सोनालीचं हृदय पूर्णपणे तुटतं, पण तरीही ती मागे हटत नाही. ती आपल्या खोलीत जाते. कपाट उघडते. थोडे कपडे बॅगेत टाकते. प्रत्येक वस्तू हातात घेताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. त्या घरातल्या प्रत्येक आठवणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आई धावत तिच्या मागे येते. कुठे चाललीस तू? ती रडत विचारते. सोनाली आईकडे पाहते. तिच्या डोळ्यांत वेदना असतात. आई, मी इथे राहू शकत नाही. सविता तिचा हात पकडते. जाऊ नकोस ग, काहीतरी मार्ग काढू ना आपण. पण सोनाली हळूच हात सोडवते. आई, मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे. त्या शब्दांनी सविता पुन्हा रडायला लागते. ती सोनालीला मिठी मारते. तू एकटी कशी राहशील? ती विचारते. सोनाली स्वतःला सावरत म्हणते, मी सांभाळे नाही. तिचा आवाज जरी ठाम असला तरी आतून ती पूर्णपणे घाबरलेली असते. ती बॅग घेते. हळूहळू दरवाजाकडे चालते. प्रत्येक पाऊल जड होतं. दरवाजाजवळ येते आणि एकदा मागे वळून पाहते. आई रडत उभी असते. बाबा दूर उभे असतात, पण त्यांनी अजूनही तिच्याकडे पाहिलेलं नसतं. त्या क्षणी सोनालीचं मन ओरडत असतं की कोणीतरी मला आता थांबवा, पण कोणीच काहीच बोलत नाही. ती दरवाजा उघडते आणि घराबाहेर पडते. त्या एका क्षणात तिचं सगळं आयुष्य बदलतं.
आता ती एकटी असते, पूर्णपणे एकटी. बाहेर रस्त्यावर येताच तिला कळत नाही की कुठे जायचं. तिच्याकडे ठिकाण नसतं, आधार नसतो. ती हळूच चालत राहते. डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत. लोक तिच्याकडे बघत असतात, पण कुणालाच तिच्या वेदनेची कल्पना नसते. ती एका बाकावर बसते, हात पोटावर ठेवते. आपण दोघंच आहोत आता, ती हळू आवाजात म्हणते. तिला अचानक तिची मैत्रीण प्रिया आठवते. ती लगेच फोन काढते, प्रियाला फोन करते. काही वेळाने फोन लागतो. हॅलो, प्रियाचा आवाज येतो. सोनाली रडतच म्हणते की प्रिया, मला तुझी मदत हवी आहे. प्रिया घाबरते. काय झालं, ती विचारते. सोनाली थोडक्यात सगळं सांगते. काही क्षण शांतता पसरते. मग प्रिया म्हणते, तू काळजी करू नकोस, तू माझ्याकडे ये. सोनालीच्या डोळ्यात थोडासा दिलासा दिसतो. ती लगेच प्रियाच्या घरी जाते. प्रिया दरवाजा उघडते आणि तिला पाहताच तिला मिठी मारते. तू एकटी नाहीस, ती म्हणते. त्या शब्दांनी सोनाली थोडी शांत होते, पण तिच्या मनात अजूनही भीती असते. रात्री दोघीही बसून बोलत असतात. प्रिया विचारते, आता पुढे काय करणार? सोनाली शांतपणे म्हणते, मला माहिती नाही, पण मी माझ्या बाळाला जन्म देणार. प्रिया थोडा विचार करते. तुला माहिती आहे ना, हे सोपं नाही, ती म्हणते. सोनाली डोळे पुसत म्हणते की हो, पण मी एकटी नाही, माझं बाळ माझ्यासोबत आहे. त्या शब्दात एक आईचं धैर्य असतं. पण त्याचवेळी दुसरीकडे रोहन आपल्या मित्रांसोबत बसलेला असतो. तो पूर्णपणे वेगळ्या जगात असतो, जणू काहीच घडलं नाही. त्याचा फोन बाजूला ठेवलेला असतो आणि त्यावर सोनालीचे अनेक मिस कॉल दिसत असतात. पण तो ते दुर्लक्ष करतो, कारण त्याने आधीच ठरवलं असतं, तो परत कधीच मागे वळून पाहणार नाही. आणि इथे सोनाली तिच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या लढाईसाठी तयार होत असते. प्रियाच्या घरी आल्यावर सोनालीला थोडासा आधार मिळाला, पण तिच्या आयुष्यातली लढाई आता खरी सुरू झाली होती. बाहेरून सगळं शांत दिसत होतं, पण आतून ती रोज तुटत होती. सकाळ होताच प्रियानं तिला गरम चहा दिला. तू आता मजबूत राहायला हवं, ती हळू आवाजात म्हणाली. सोनालीनं हलकंसं मान हलवली. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण आता त्या भीतीसोबत एक वेगळं धैर्यही दिसत होतं. ती हळूहळू नवीन वास्तव्य स्वीकारायला लागली. तिचं कॉलेज, तिचं जुनं आयुष्य सगळं मागे पडत होतं. आता तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, तिचं बाळ. काही दिवस असेच गेले. सोनाली जास्त बाहेर पडत नव्हती. लोक काय म्हणतील, कोण ओळखीचं भेटेल या भीतीनं ती घरातच राहायची. पण एक दिवस प्रियानं तिला स्पष्ट सांगितलं, तू असं लपून राहिलीस तर चालणार नाही, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला लागेल. हे ऐकून सोनाली विचारात पडली. ती बरोबर बोलत होती. कायम कोणावर अवलंबून राहणं शक्य नव्हतं. त्याच दिवशी तिनं ठरवलं की मी काम शोधणार. दुसऱ्या दिवशी ती बाहेर पडली. साधे कपडे घातले, चेहऱ्यावर धैर्य आणलं आणि कामाच्या शोधात फिरायला सुरुवात केली. पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जात होता, कामाचा अनुभव आहे का? आणि तिच्याकडे उत्तर नव्हतं. काही ठिकाणी तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं जात होतं. तिच्या वाढत्या पोटाकडे बघून लोक कुजबुजत होते. त्या नजरा तिच्या मनाला खूप दुखावत होत्या, पण तरीही ती हार मानत नव्हती. दिवसभर फिरून ती थकून घरी परतली. डोळ्यात पाणी होतं. कोणी काम देत नाही, ती प्रियाला म्हणाली. प्रिया तिचा हात धरत म्हणाली, सगळं एकदम नाही मिळणार, पण तू प्रयत्न करत राहा. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती बाहेर पडली. यावेळी तिला एका छोट्या शिवणकामाच्या दुकानात काम मिळालं. दुकानाच्या मालकिनीनं तिची परिस्थिती ऐकून तिला संधी दिली. काम नीट करशील तर ठेवते, ती म्हणाली. सोनालीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी खूप मेहनत करेन, ती म्हणाली. आता तिचं आयुष्य थोडं स्थिर व्हायला लागलं. सकाळी काम, संध्याकाळी थकून परत येणं आणि रात्री आपल्या बाळाशी बोलणं. तू माझी ताकद आहेस, ती पोटावर हात ठेवून म्हणायची. दिवसागणिक तिचं पोट वाढत होतं आणि तिचं आईपणही. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. एक दिवस ती कामावर असताना अचानक तिची तब्येत बिघडली. तिला चक्कर आली आणि ती खाली बसली. मालकिनीनं तिला लगेच पाणी दिलं. तुला डॉक्टरांकडे जायला हवं, ती म्हणाली. त्या दिवशी प्रिया तिला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले, तुला खूप काळजी घ्यावी लागेल, ताण कमी ठेव. सोनाली शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात एकच विचार होता, मला काही झालं तर माझ्या बाळाचं काय? त्या दिवसानंतर ती स्वतःची जास्त काळजी घेऊ लागली. पण तरीही परिस्थिती कठीण होती. पैशांची तंगी, शरीराची कमजोरी आणि समाजाच्या नजरा, हे सगळं ती एकटी झेलत होती. दरम्यान दुसरीकडे सोनालीच्या घरातही सगळं काही ठीक नव्हतं. आई सविता रोज रडत होती.
तिला मुलीची खूप आठवण येत होती. आपण तिला थांबवायला हवं होतं. ती माधवांना म्हणाली. वडील माधव शांत होते. बाहेरून ते कठोर दिसत होते, पण आतून तेही तुटलेले होते. त्यांनाही मुलीची काळजी वाटत होती, पण त्यांचा अहंकार आणि समाजाची भीती त्यांना थांबवत होती. एक दिवस सविता म्हणाली की ती एकटी आहे आणि आपण इथे शांत बसलोय. माधव काहीच बोलले नाहीत, पण त्या रात्री त्यांनी पहिल्यांदाच सोनालीचा फोटो हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. परत सोनालीकडे एक दिवस काम संपवून ती घरी येत असताना अचानक तिच्यासमोर एक ओळखीचा चेहरा उभा राहिला. तो होता रोहन. सोनाली काही क्षण स्तब्ध झाली. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. रोहन, ती हळू आवाजात म्हणाली. रोहन तिच्याकडे पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर ना अपराधीपणा होता ना प्रेम, फक्त थंडपणा होता. कशी आहेस? तो सहज विचारतो. सोनालीच्या डोळ्यांत राग आणि वेदना दोन्ही येतात. तुला खरंच विचारायचं आहे, ती म्हणते. रोहन थोडा चिडतो. मी फक्त विचारलं. तो तिच्या पोटाकडे पाहतो आणि काही क्षण शांत राहतो. तू अजूनही हे ठेवणार आहेस? तो विचारतो. सोनाली ठामपणे म्हणते, हो, हे माझं बाळ आहे. रोहन हसतो, पण ते हसू थंड असतं. तू तुझं आयुष्य खराब करत आहेस, तो म्हणतो. सोनालीच्या डोळ्यांत अश्रू येतात, पण यावेळी ती रडत नाही. आयुष्य तू खराब केलंस रे माझं. मी नाही, ती ठामपणे म्हणते. त्या एका वाक्यानं रोहन थोडा गप्प होतो, पण तो पुन्हा म्हणतो, मी यात पडणार नाही. सोनाली शांतपणे म्हणते, आता मला तुझी गरज नाही, आणि ती तिथून निघून जाते. त्या दिवशी पहिल्यांदाच ती खरंच मजबूत झाली होती. दिवस जात होते आणि प्रत्येक दिवस सोनालीसाठी एक नवीन परीक्षा घेऊन येत होता. पोट आता स्पष्ट दिसायला लागलं होतं. चालणं, काम करणं सगळंच अवघड होत चाललं होतं. तरीही ती हार मानत नव्हती, कारण तिच्यासाठी आता एकच ध्येय होतं, तिचं बाळ सुरक्षित या जगात आणायचं. प्रियाही तिच्यासोबत खंबीरपणे उभी होती, पण प्रत्येक वेळी ती असू शकत नव्हती, कारण तिच्याही आयुष्यात जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे अनेक वेळा सोनालीला एकटीनेच सगळं सहन करावं लागत होतं. एका दिवशी काम करताना सोनालीला खूप त्रास होऊ लागला. पोटात दुखायला लागलं. ती थोडी घाबरली. मालकिनीनं तिला बसायला सांगितलं. तू आता जास्त काम करू नकोस, ती काळजीनं म्हणाली. पण सोनालीला माहिती होतं, काम केलं नाही तर पैसे येणार नाहीत, आणि पैसे नाहीत तर जगणं कठीण होणार. ती स्वतःला सावरत म्हणाली, मी ठीक आहे, मी काम करेन, पण शरीराची मर्यादा असते. त्या दिवशीच संध्याकाळी ती घरी येताना अचानकच रस्त्यावरच बसली. तिला जोरात वेदना होत होत्या. आजूबाजूचे लोक बघत होते, पण कोणीही पुढे येत नव्हतं. शेवटी एका अनोळखी महिलेनं तिला उचलून बाजूला बसवलं. तुला दवाखान्यात जायला हवं, ती म्हणाली. त्याचवेळी प्रियाला फोन केला गेला. प्रिया घाबरून धावत आली. तिनं लगेच सोनालीला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात सांगितलं की तिची प्रकृती नाजूक आहे. तिला पूर्ण विश्रांती हवी, नाही तर धोका होऊ शकतो. हे ऐकून प्रियाच्या डोळ्यांत भीती आली. सोनाली शांत होती, पण तिच्या मनात एकच विचार चालू होता की माझ्या बाळाला काहीच होऊ नये. काही दिवस ती रुग्णालयातच होती. त्या पांढऱ्या भिंती, शांत वातावरण आणि मनातली भीती सगळंच जड होतं. रात्री ती एकटीच जागी असायची. पोटावर हात ठेवून बाळाशी बोलायची की तू मजबूत राहा, मी आहे तुझ्यासोबत. अशा वेळी तिला आईची खूप आठवण यायची. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे की आई, मला तुझी गरज आहे, ती मनातच म्हणायची. दरम्यान तिच्या घरी सविता रोज देवासमोर बसून प्रार्थना करत होती. माझ्या मुलीला काही होऊ देऊ नकोस. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. माधव बाहेरून शांत होते, पण आता त्यांचा कठोरपणा तुटायला लागला होता. एक दिवस त्यांनी ठरवलं, मी तिला बघायला जाणार. सविता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते. खरंच, ती विचारते. माधव फक्त मान हलवतात. त्या दोघांनीही रुग्णालयाचा पत्ता शोधला आणि तिथे पोहोचले. सोनाली बेडवर पडलेली असते. तिचा चेहरा फिकट झालेला, पण डोळ्यांत अजूनही ताकद होती. अचानक तिला दरवाजाजवळ हालचाल जाणवते. ती पाहते आणि थबकते. समोर तिचे आईबाबा उभे असतात. काही क्षण सगळं थांबतं. सोनालीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. आई, ती हळू आवाजात म्हणते. सविता धावत तिच्याकडे येते आणि तिला मिठी मारते. माझ्या लेकरा, ती रडत रडत म्हणते. त्या मिठीत सगळं दुःख, सगळं प्रेम आणि सगळं काही होतं. माधव थोडे दूर उभे असतात. त्यांच्या डोळ्यांतही पाणी असतं. ते हळूहळू पुढे येतात. काही क्षण ते काहीच बोलत नाहीत. मग हळू आवाजातच तिला म्हणतात की कशी आहेस. सोनाली रडत रडत म्हणते, बाबा. त्या एका शब्दाने माधव पूर्णपणे तुटतात. ते तिच्या डोक्यावर हात ठेवतात. मला माफ कर, मी खूप कठोर वागलो, ते म्हणतात.
सोनाली रडतच त्यांच्या हाताला धरते. नाही बाबा, चूक तर माझी होती. त्या क्षणी त्या कुटुंबातलं सगळं अंतर संपतं, फक्त प्रेम उरतं. डॉक्टर बाहेर येऊन म्हणतात की आता काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माधव ठामपणे म्हणतात, आता आम्ही आहोत तिच्यासोबत. त्या दिवसापासून सगळं बदलायला लागलं. सोनाली आता एकटी नव्हती, तिचं कुटुंब तिच्यासोबत होतं. पण अजून एक मोठा क्षण बाकी होता, तिच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा, तिच्या बाळाचा जन्म. सोनाली आता आधीपेक्षा शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थकवा होता, पण डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती, आई होण्याची. तिच्या आजूबाजूला आता तिचं कुटुंब होतं. सविता तिच्या जवळच बसलेली असायची, वेळोवेळी तिच्या डोक्यावरून हात फिरवत. माधव थोडं दूर उभे राहून सगळं बघायचे, पण त्यांच्या नजरेत आता राग नव्हता, फक्त काळजी आणि प्रेम होतं. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, कधीही प्रसूती होऊ शकते, तयार राहा. हे ऐकून सगळ्यांच्या मनात ताण वाढला. सविता देवाचं नाव घेऊ लागली. माधव शांत दिसत होते, पण त्यांच्या हातात हलकासा कंप होता. आणि सोनाली, ती डोळे बंद करून फक्त एकच प्रार्थना करत होती की माझं बाळ सुरक्षित असू दे. त्या रात्री अचानक सोनालीला वेदना सुरू झाल्या. ती जोरात ओरडली. सविता घाबरली. डॉक्टर, लवकर या, ती ओरडली. डॉक्टर आणि नर्स लगेच धावून आले. सोनालीला प्रसूती कक्षात नेलं. दरवाजा बंद झाला आणि बाहेर फक्त वाट पाहणं सुरू झालं. सविता रडत देवाचं नाव घेत होती. माधव इकडे तिकडे फिरत होते. प्रत्येक मिनिट त्यांना तासासारखा वाटत होता. त्या बंद दरवाजाच्या आत सोनाली तिच्या आयुष्यातही सर्वात मोठी लढाई लढत होती. वेदना असह्य होत्या, पण ती हार मानत नव्हती, कारण तिला माहिती होतं ह्या वेदनांच्या शेवटी तिचं बाळ आहे. काही वेळानंतर एक मोठा आवाज घुमला, बाळाच्या रडण्याचा. त्या आवाजाने सगळं वातावरण बदललं. सविता थांबली, माधवही थांबले. दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद उमटला. काही क्षणांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अभिनंदन, मुलगी झाली आहे. हे ऐकून सविताच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. माधवही हसले, कदाचित खूप दिवसांनी. थोड्या वेळाने सोनालीला बाहेर आणलं गेलं. ती खूप थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. तिच्या हातात तिचं छोटंसं बाळ होतं. ती तिच्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, हे आनंदाचे होते. माझं बाळ, ती हलकसं म्हणाली. सविता तिच्या जवळ बसली. खूप सुंदर आहे, ती म्हणाली. माधव हळूच पुढे आले. त्यांनी त्या छोट्या बाळाकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. ही माझी नात आहे, ते अभिमानाने म्हणाले. त्या क्षणी सगळं बदललं होतं. जे कधी लाज वाटत होतं तेच आता अभिमान बनलं होतं. काही दिवसांनी सोनाली घरी परतली. त्या घरात जिथून ती कधी अश्रूंनी बाहेर पडली होती. आज ती तिथे परत येत होती, पण यावेळी एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचं बाळ होतं. घरात सगळं नव्यानं सुरू झालं. हसू, आनंद आणि एक नवीन आशा. माधव आता त्या बाळासोबत खेळायचे. सविता तिची काळजी घ्यायची. आणि सोनाली, ती आता फक्त मुलगी नव्हती, ती एक आई बनली होती. मजबूत, धैर्यवान आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम उभी राहणारी. एक दिवस सोनाली खिडकीजवळ उभी होती. बाळ तिच्या हातात होतं. ती आकाशाकडे पाहत होती. तिला तिचा प्रवास आठवत होता. प्रेम, विश्वास, फसवणूक, एकटेपणा आणि संघर्ष. पण त्या सगळ्यांच्या शेवटी तिला तिचं खरं बळ सापडलं होतं, तिचं बाळ. ती हलकसं हसली आणि म्हणाली, तू आलीस आणि माझं आयुष्य पूर्ण झालं. चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. कधीकधी त्या चुकांमधूनच आयुष्याला नवीन अर्थ मिळतो. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम करणे चुकीचं नाही, पण त्या प्रेमात स्वतःला हरवणं चुकीचं आहे. कोणत्याही मुलीनं लग्नाआधीच स्वतःचा विश्वास आणि सन्मान गमावू नये, कारण एक चुकीचा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि जर एखाद्या मुलीच्या आयुष्यात अशी वेळ आलीच, तर त्या मुलाने तिची साथ कधीच सोडू नये, कारण ते बाळ फक्त तिचं नसतं, त्यांच्या दोघांचं असतं. त्यामुळे जबाबदारीही दोघांचीच असते. मुलींनी नेहमी आईवडिलांवर विश्वास ठेवावा, कारण या जगात कोणीही सोडून जाऊ शकतं, पण आपले आईवडील कधीच साथ सोडत नाहीत. आणि आईवडिलांनीही मुलांच्या चुका समजून घ्याव्यात. त्यांच्या कठीण काळात त्यांना दूर न करता त्यांच्यासोबत उभं राहावं, कारण शेवटी प्रेम, विश्वास आणि साथ हेच आयुष्य खरं सुंदर बनवतं. जर तुम्ही सोनालीच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं? रोहनने जे केलं ते योग्य होतं का? आणि आई वडिलांनी सोनालीला घराबाहेर काढणं योग्य होतं का?
प्रेमात निर्णय घेताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात? अशा परिस्थितीत मुलींनी काय काळजी घ्यायला हवी? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाकी ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.